हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण HTML या टॉपिकबद्दल पाहतोय आणि त्यामध्ये आपले ऑलरेडी 2 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की बेसिक फक्त टेक्स्टबुकचा यूज करून मी एक एक्सप्लेनेशनचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रॉपर प्रॅक्टिकल बेसिक प्रॅक्टिकल HTMLचं ते आपण नोटपॅडमध्ये HTMLचा कोड कशा पद्धतीने टाईप करू शकतो, प्रॉपर सिक्वेन्स काय आहे, नंतर तो कोड सेव्ह कसा करू शकतो, कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करायचा, कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह नाही करायचा, हेही पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं आउटपुट कशा पद्धतीने चेक करू शकतो. ज्या 2 मेथड्स आहेत त्या 2 मेथड्स यूज करून आपण लास्ट टाइम त्या प्रॅक्टिकलचं आउटपुटसुद्धा पाहिलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ जर अजून पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण सेव्ह कशा पद्धतीने करू शकतो ते HTMLचा कोड आणि रन कशा पद्धतीने करू शकतो. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही HTMLचा कोड टाईप कराल नोटपॅडमध्ये त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला ती फाईल सेव्ह करावी लागते आणि मग त्याचं आउटपुट हे तुम्हाला चेक करावं लागतं. विदाऊट सेव्ह तुम्ही ते डॉक्युमेंटचं आउटपुट चेक करू शकत नाही. आणि सेव्ह करताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे .html एक्सटेन्शन आपण कशा पद्धतीने द्यायचं आहे हेही मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, आपल्याला त्या स्टेप्स प्रत्येक वेळेला लागणार आहेत. सो त्याही वेळेला मी तुम्हाला बोलले होते की आपण कंटेनर इलेमेंट आणि एम्प्टी इलेमेंटबद्दल सुद्धा बोललो होतो आणि कंटेनर इलेमेंटच्या रिलेटेड असणारं प्रॅक्टिकल पाहिलेलं आहे. सो आज आपण पाहणार आहोत की एम्प्टी इलेमेंट म्हणजे काय आणि त्याचा यूज आपण केल्यानंतर त्याचा आउटपुट कशा पद्धतीने आपल्याला मिळतं ते आपण आज पाहूयात. सो तुमच्यासमोर ही नोटपॅडची विंडो आहे आणि या नोटपॅडमध्ये ऑलरेडी मी एक कोड टाईप केलेला आहे विथ प्रॉपर सिक्वेन्स, म्हणजे सिक्वेन्स चेंज करायचा नाही. HTML कोड, हेड, HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग, तुमच्या फाईलला तुम्ही टायटल द्या, टायटल एंड करा आणि त्याच्यानंतर हेड टॅग एंड करा. आता हे लास्ट टाइमचं टायटल होतं. आपण काय करूयात आता एम्प्टी इलेमेंटबद्दल पाहतोय. सो आपण याला नाव देऊयात की इलेमेंट, ठीक आहे, किंवा टॅग्स. ओके, आता याला नाव काय दिलेलं आहे टॅग्स आणि टायटल टॅग कंप्लीट केलेला आहे, हेड टॅग कंप्लीट केलेला आहे. बॉडी टॅगमध्ये मी हा ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे busy color = नेहमी लक्षात ठेवायचं की जी ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू आहे ही नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच टाईप करायची असते, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच टाईप करायची. त्याच्यानंतर या ऑन बॉडी टॅग आणि ऑफ बॉडी टॅगच्या अंडर हा जो मी काही कंटेंट टाईप केलेला आहे तोच फक्त कंटेंट वेबपेजवरती आपल्याला दिसणार आहे. कारण HTML कोडिंग लँग्वेजमध्ये हेच महत्त्वाचं आहे की जो काही कंटेंट, जी इन्फॉर्मेशन वेगवेगळे इफेक्ट्स देऊन, वेगवेगळे टॅग्स यूज करून तुम्ही बॉडी टॅगच्या अंडर जे काही टाईप करता तेवढंच फक्त आउटपुट आपल्याला वेबपेजवरती डिस्प्ले होतं. आता मी इथे टाईप केलेलं आहे. तर आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की गुड मॉर्निंग नंतर मी इथे BR टॅग टाईप केलेला आहे. आता हा BR टॅग म्हणजे काय, तर BR टॅग स्टँड्स फॉर ब्रेक द लाईन. म्हणजे काय, तुम्हाला नवीन सेंटेन्स एकाखाली 1, 2, 3 सेंटेन्सेस डिस्प्ले करायचे असतील तर BR टॅगमुळे काय होतं की जिथं तुम्ही BR टॅग टाईप केलेला आहे तिथे तुमची लाईन ब्रेक होते आणि त्याच्यानंतर जे काही सेंटेन्स तुम्ही टाईप केलेलं आहे ते सेंटेन्स नेक्स्ट लाईनला डिस्प्ले होतं. सेम वे आता HTML क्लास नंतर मी ते BR टाईप केलेलं आहे, म्हणजे काय होणार की इथे माझी लाईन ही ब्रेक होणार क्लास नंतर आणि बरोबर नेक्स्ट लाईनला हे माझं सेंटेन्स आहे ते डिस्प्ले होईल. म्हणजे आपण नॉर्मली एंटर की, कीबोर्डवरील जी एंटर की आहे त्याचा यूज काय करतो की नेक्स्ट लाईनला, नवीन लाईनला तुमचा कर्सर गेला पाहिजे आणि नवीन लाईन तिथून आपण आपल्याला टाईप करता आले पाहिजे. म्हणजे जे काम एंटर की करतं कीबोर्डवरील ते काम BR टॅग करतं. म्हणजे BR टॅग काय करेल की तुमचा कर्सर नेक्स्ट लाईनला येईल आणि तिथे तुम्हाला नवीन सेंटेन्स न्यू लाईनला डिस्प्ले होईल. म्हणजे BR काय करतं, ब्रेक द लाईन, नवीन लाईनला घेण्यासाठी एखादं सेंटेन्स आपण BR टॅगचा यूज करू शकतो. आणि BR टॅगसाठी फक्त ऑन टॅग रिक्वायर्ड आहे, /BR मी कुठेही टाईप केलेलं नाही. म्हणून या BR टॅगला आपण एम्प्टी इलेमेंट असं म्हणूयात. कंटेनर इलेमेंट म्हणजे काय, ज्या टॅगना ऑन टॅग आणि ऑफ टॅग असे 2 टॅग असतात. म्हणजे विदाऊट स्लॅश आणि विथ स्लॅश असे जे टॅग्स असतात
त्यांना आपण काय म्हणतो, कंटेनर एलिमेंट. म्हणजे या टायटल टॅगला ऑन टॅग आणि या स्लॅश टायटल टॅगला आपण ऑन ऑफ टॅग म्हणतो. म्हणजे ज्या टॅग्समध्ये ऑन टॅग आणि ऑफ टॅग दोन्ही टॅग्स असतात त्यांना आपण म्हणतो कंटेनर एलिमेंट. पण ज्याला फक्त ऑन टॅगच असतो, ऑफ टॅगची गरज नसते, स्लॅश BRची इथे गरज नाहीये, म्हणून BR टॅग याला आपण एम्प्टी एलिमेंट असं म्हणूयात. कारण एम्प्टी टॅग आहे तो, त्याला स्लॅश BRची गरज नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो एम्प्टी एलिमेंट. आले लक्षात? खास एम्प्टी एलिमेंटसाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे. आता याचा आपण पाहूयात आउटपुट. आउटपुट करण्यासाठी फर्स्ट तुम्हाला ही फाईल सेव्ह करावी लागेल. सो ऑलरेडी मी फाईल सेव्ह केलेली आहे. कशी सेव्ह करायची पुन्हा सांगते. फाईल टॅबवरती या, तिथून तुम्ही सेव्ह ॲज ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स होईल. तिथून तुम्ही कोणत्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह करणार आहात तो ड्राईव्ह सिलेक्ट करा, C ड्राईव्ह सोडून. त्याच्यानंतर इथे फाईल नेमच्या इथे तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे तुमच्या फाईलला, तिथे आता मी माझ्या फाईलला एम्प्टी हे नाव दिलेलं आहे. सो empty.html असे एक्सटेन्शन टाईप करा आणि नंतरच तुमची फाईल काय करा, सेव्ह करा. आता ऑलरेडी ही माझी फाईल मी सेव्ह केलेली आहे. सो ही ऑलरेडी माझी फाईल सेव्ह आहे. आता याचं आपण पाहूयात आउटपुट. सेम जसं मी सांगितलं आहे की आउटपुट आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो. आउटपुट कशा पद्धतीने चेक करू शकतो, तर तुम्हाला आउटपुट चेक करण्यासाठी काय करायचं आहे, सर्च बॉक्सवरती टाईप करायचं आहे आणि तिथे तुम्हाला रन टाईप करायचं आहे, रन ॲप. आणि ज्या वेळेला तुम्ही रन ॲपवरती क्लिक कराल, रन ॲपवरती क्लिक केल्यानंतर हा रन डायलॉग बॉक्स तुम्हाला दिसेल. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमची फाईल कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे, तुम्ही तुमची फाईल कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे त्याचं फक्त एक लेटर इथे टाईप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल F. मी माझी फाईल F या ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे, म्हणून इथे मी F टाईप केलेला आहे. आता तुमच्या लक्षात येईल की इथे लास्ट empty.html ही फाईल ऑलरेडी दिसत आहे, कारण ही मी माझी फाईल empty.html याच नावाने सेव्ह केलेली आहे. सो मी या फाईलला क्लिक करते, सिलेक्ट करते लास्टवाली फाईल आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करते. अशा पद्धतीने तुमच्यासमोर आउटपुट येईल. जस्ट अ मिनिट. HTML हेड टायटल फाईल सेव्ह ॲज empty1.html. येस, सेव्ह. आणि त्याच्यानंतर आपण ही फाईल आपली रन करूयात. रन करण्यासाठी दिस PCमध्ये मी माझी फाईल F ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे आणि F ड्राईव्हमध्ये empty1 नावाची जी फाईल आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूयात आणि ते क्लिक केल्याबरोबर हे आहे आपल्या फाईलचं आउटपुट, जे काही आपण पाहिलेलं आहे. म्हणजे इथे बॅकग्राऊंड कलर काय आहे, येलो आहे. मी बॅकग्राऊंड बिझी कलरमध्येही टाईप केलेलं होतं की बॅकग्राऊंड कलर बिझी कलर इज इक्वल टू येलो, हे टाईप केलेलं होतं. आणि आता तुमच्या लक्षात येईल इथे 3 सेंटेन्सेस दिसत आहेत. कारण का, तर मी माझ्या त्या HTML कोडिंगमध्ये काय केलेलं आहे, तर BR टॅग यूज केलेला आहे. गुड मॉर्निंग नंतर एक BR टॅग होता आणि त्याच्यानंतर क्लास नंतर एक BR टॅग होता. म्हणून काय झालेलं आहे की गुड मॉर्निंग नंतर माझी ती लाईन ब्रेक झाली, कारण मी BR टॅग यूज केलेला होता आणि त्याच्यानंतरचं जे सेंटेन्स होतं ते न्यू लाईनला डिस्प्ले झालेलं आहे. आणि क्लास नंतर सुद्धा मी BR टॅग यूज केलेला होता, म्हणून तिथे माझी लाईन ब्रेक झाली. आणि फॉर मोर इन्फॉर्मेशन कीप कनेक्टेड विथ दिस चॅनल इथे दिसत आहे. हे पहा, इथं हा एक BR आहे. येस, हा फर्स्ट BR म्हणून इथे लाईन ब्रेक झाली. हा सेकंड BR, इथे लाईन ब्रेक झाली. त्याच्यामुळे आपल्याला थर्ड सेंटेन्स बरोबर न्यू लाईनला डिस्प्ले झालेलं दिसतंय. ओके, पुन्हा एकदा आपण पाहूयात आउटपुट. येस, हे आहे आपल्या एम्प्टी एलिमेंटचं आउटपुट विथ 3 सेंटेन्सेस. सो तुम्ही घरी नोटपॅड ओपन करा आणि अगदी बेसिक प्रॅक्टिकलपासून तुम्ही काय करा, बेसिक HTMLचा कोड विथ प्रॉपर सिक्वेन्स टाईप करा. बिझी कलर घ्या, त्याला तुम्हाला कोणता कलर बॅकग्राऊंडला हवा आहे, पिंक, येलो, कोणता कलर हवा आहे तो
कलर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्हाला त्या कलरचं नाव टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर कंटेनर एलिमेंटची गरज नाही आहे, प्रत्येक वेळेला आपण कंटेनर एलिमेंट यूज करतोच, पण एम्प्टी एलिमेंटसाठी मात्र तुम्हाला BR टॅग यूज करावा लागेल तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये आणि ते तुम्ही डिसाईड करा की कोणता सेंटेन्स तुम्हाला न्यू लाईनला डिस्प्ले झालं पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही काय करा BR टॅग यूज करा आणि ज्या पद्धतीने मी माझी फाईल सेव्ह केलेली आहे त्या पद्धतीने विथ .html एक्सटेन्शननी तुम्ही तुमची फाईल सेव्ह करा आणि रन करण्यासाठी तुम्ही एकतर धिस PC म्हणजे माय कम्प्युटरमध्ये जाऊन कोणत्या ड्राईव्हमध्ये फाईल सेव्ह केलेली आहे त्या ड्राईव्हवरती क्लिक करून तुमच्या सेव्ह केलेल्या फाईलवरती डबल क्लिक करून ते आउटपुट चेक करा, अदरवाईज रन कमांडचा यूज करून तुम्ही रन ॲप ओपन करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ड्राईव्हचं फर्स्ट लेटर टाईप करा आणि त्या टाईप केलेल्या लेटरमधून तुम्हाला तुमची फाईल डिस्प्ले होईल, ती सिलेक्ट करा आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर असं आउटपुट तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.